पाटलांचा, राधाकृष्ण विखे पाटलांचा। दुधात पाणी घातलं आणि माझ्या दुधाला मला 5 रुपये पाव दिला। काय करता यांना गेले 40 वर्ष त्यांनी काय नाही केलं। माझं वाटोळं केलं, वाटोळं काय करता माग मोडला। 40 वर्षाला खुटा मोडला। 40 वर्ष काही इकली आणि दुधामध्ये पाणी होतं। अरे मग ते काय सामील व्हा। हे जनतेची निवडणूक आहे, याला जनता जबाबदार आहे। साहेब, तुमच्या कार्यकर्त्याला विचारा तुम्ही केलं काय, याच्यामुळे तुमचा पराभव झाला काय, तुम्ही कशामुळे पडले हे तुम्ही ठरवा। हे तुमचे कार्यकर्ते करते काय, गरिबाला जवळ येऊन देत नाही, कधी तुमच्याशी भेटून देत नाही। हा तुमचा कारभार आहे। तुमच्या कार्यकर्त्यांना विचारा तुम्ही मी केलं काय आणि तुमच्या जनतेने केलं काय आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी केलं काय, याचा विचार तुम्ही करा। आमच्याकडे विचारू नका। तुम्ही माझ्यासाठी फक्त काय केलं होतं, बडगाव बँकेमध्ये 50,000 रुपयाचं हमी पत्र दिलं होतं पिठाची गिरणी घेण्यासाठी। त्याला सुद्धा तुम्ही नाटकं बोलाले। तुम्ही डायरेक्ट सांगितलं साहेबाला, बँकेच्या साहेबाला सांगितलं प्रकरण देऊ नका, तो माणूस आपल्या लायकीचा नाहीये। हा तुमचा विषय आहे। मी गरीब माणूस आहे, मला काय फरक पडणार नाही। गेले त्याला 30 वर्ष झाले तरी पण माझ्या ते ध्यानात आहे, मी सोडणार नाही, तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही। हा माझाही शब्द आहे। मी नेमका भोजापूरचा आहे, तुम्हाला कोणाला त्याला विचारा। मी घाबरत नाही, मला घाबरायचं काम नाही। मी कुणाचा कांडा नाही, मी तुमचे 10 पैसे खाले नाही, मला काही गरज नाही। मी माझा समर्थ आहे, मला गरज नाही। तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, पण तुमच्या कार्यकर्त्याला विचारा या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचले का नाही, हा तुमच्या कार्यकर्त्याचा प्रश्न आहे। हे तुम्ही सांभाळा, मी नाही सांभाळ। काम नाही। पर्यंत आम्ही 40 वर्ष शिवसेनेचं काम करतो। आज खऱ्या अर्थानं हा आमचं संगमनेर 40 वर्षानंतर स्वतंत्र झाल्यासारखं वाटू राहिलं संगमनेर शहरामध्ये शिवसैनिकांना। आणि आमचा धनुष्यबाण हा येणारच होता, आम्हाला माहिती होतं। 100% आम्हाला खात्री होती आमचा धनुष्यबाण एकनाथभाई शिंदे, अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमच्या अमोल भाऊ खताळ, हे आम्हाला माहिती होतं फायनल होणार होते, येणार होते। जय महाराज। एवढंच तर नाही, राधाकृष्ण विखे दादा साहेब सुद्धा येणार होते, सुजय दादा पण त्यांच्या सोबत आहेत, काळजी करायचं काम नाही। संगमनेरकरांवर गेले 40 वर्षाची दहशतीचं सावट होतं, त्या सावटातून आम्ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई जिंकलो आहे 1947 नंतर, असं या ठिकाणी एक शिवसैनिक म्हणून माझ्या भावना आहे। दुसरी गोष्ट, आता ज्या प्रकारे सत्ता आलेली आहे त्यामुळं जबाबदाऱ्या पण वाढलेल्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पेलून जनसेवा अमोलजी खताळ आमचे नवीन आमदार यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेची कामं कशी पार पाडता येतील आणि
जनसेवा या ना, या ना, पुढे या ना, पुढे या ना. लोकांचे लोकोपयोगी कार्य कसे करता येतील याकडे आमचा कल असणार आहे. बरं मला काय म्हणायचं नेमका दहशतवाद नेमका कुठं वाटला तुम्हाला कशामुळे वाटला? दहशत ज्या वेळेला आम्ही त्यांच्या पक्षात देखील आमचे मित्रमंडळी आहेत, त्यांच्यावर काय काय दबाव, कशा प्रकारे त्यांना पैसे वाटण्यासाठी दबाव, त्यानंतर कर्मचाऱ्यांवर दबाव, तुमच्या जर वार्डामध्ये तुमच्या जर गणामध्ये मतदान कमी झालं तर तुम्हाला कामं काढून टाकू, अशा प्रकारची ही जी भाषा होती ही दहशतच होय ना एक प्रकारची. त्यानंतर जनतेला गृहीत धरलं गेली 40 वर्ष तर ही जनता काही केलं मी कामं करो अगर ना करो, जनतेला खड्ड्यात घातलं, जनतेला विना पाण्याचं ठेवलं तरी जनता मलाच देते, ही मतदान करून निवडून देते, ही जी मगरुरी होती ही याच सामान्य जनतेने आणि खास करून आमच्या लाडक्या बहिणीने मोडीत काढली आहे. याबद्दल पुन्हा एकदा लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो. आणि आमच्या राज्याचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे देखील आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. संगमनेरकर जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य करून त्यांचे अभिनंदन करतो आणि समस्त शिवसेनेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. चाळीस 85 पासून जी आम्ही विरोधात होतो, 78 पासून, परंतु प्रत्येक वेळेस अपयश हेच आमच्या पदरी यायचे. योगायोगाने 1992 साली जिल्हा परिषदेला मी या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून सर्वात जास्त मताने निवडून आलो. त्यावेळेस आदरणीय खासदार साहेब होते आणि त्याचा उमेदवार म्हणून मी निवडून आलो. त्यानंतर आत्तापर्यंत कधीही गुलालाची आमची भेट झाली नाही. आज खऱ्या अर्थानं 1995 साली अपक्ष असताना जवळजवळ 61,000 मतं पडली, परंतु काही कारणामुळे विजयाला विजयानं हुलकावली गेली. परंतु तरीही आम्ही समाजकारणापासून काही बाजूला गेलो नाही, विरोधामध्येच काम करत राहिलो. आमचे मित्र बाजीराव असेल, मधू असेल, शरद असेल, त्याचबरोबर भास्करप्पा, त्र्यंबकराव देशमुख, वसंतराव देशमुख पण आमच्याबरोबर होते. अनेक या तालुक्यातील तरुण मंडळी जनसेवा मंडळामध्ये काम करत होती. ते काम करत असताना आम्ही जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एवढी मोठी दहशत निर्माण केली होती की सत्ताधारी जनसेवाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यापासून घाबरून राहायचे. परंतु दुर्दैवाने नंतर ही सत्ता एकवटली. सत्ता एकवटल्यानंतर आमची काही जनसेवा मंडळाची जुनी कार्यकर्ते ते आम्हाला सोडून गेले आणि खऱ्या अर्थानं अमोलच्या रूपाने पुन्हा जनसेवा मंडळाला संधी मिळाली असं माझं प्रामाणिक मत आहे. आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, विजय विखे पाटील यांनी देखील प्रयत्नाची पराकाष्ठा करून ह्यावेळेस त्यांनी अमोलला विजय करण्यामध्ये मदत केली. त्यांच्याही मनपूर्वक आभार. या तालुक्यातील जनतेनं खऱ्या अर्थानं ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेतली आणि त्यामध्ये नियतीनं आम्हाला यश दिलं. सर्वांच्या परिश्रमाला यश आलं, कष्टाला यश आलं. खऱ्या अर्थाने या तालुक्यात आज सुवर्ण क्षण आहे, सुवर्ण दिन आहे असं मी मानतो. थँक्यू. आणि जे शब्दकोश केला त्यात एक उणीव अशी आहे की खताळ साहेब यांचा आत्मा जाताना त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की सामान्य माणूसच तुमच्या सगळ्या संघटना पार पाडून या शक्तीला 2 नंबरच्या शक्तीला निश्चित पराभूत करील. तो क्षण माझ्या आत्म्याला तृप्ती आणि शांती दिलेली असेल आणि म्हणून आज खताळ साहेबांचे विनम्र अभिवादन करून बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी देखील दाखवून दिलं का बापच असतो, पोरांनी किती उड्या मारू पण ते बापच. आनंद वाटतो आणि पुढच्या वर्षाची आमची तपश्चर्या
परिवर्तन झालं हा अपेक्षित होता. 40 वर्षानंतर लोकांना मोकळा श्वास घ्यायला अतिशय म्हणजे मोकळा श्वास घ्यायला वेळ मिळाली आणि त्यातून आता परिवर्तनाची लाट अतिशय जोमानं सुरू झालेली आहे.